नमस्कार मित्रांनो, संजय गांधी निराधार योजना 2024 नवीन अपडेट आलेला आहे। 1500 रुपये मिळणार प्रति महिना। कोणत्या आहेत अटी, कोणते कागदपत्र असणं आवश्यक आहे, सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। संजय गांधी निराधार योजना 2024 यामध्ये नवीन बदल झालेले आहेत। संजय गांधी निराधार योजना 2024 या अंतर्गत 65 वर्षावरील निराधार पुरुष व महिलांना 1500 रुपये महिना इतकी रक्कम अनुदान स्वरूपात दिली जाणार आहे। त्याचबरोबर जर एकाच कुटुंबातील एकापेक्षा जास्त अर्जदार असतील तर त्यांना ही रक्कम प्रति 1200 रुपये व्यक्ती अशा स्वरूपात दिली जाणार आहे। निराधार लोकांना त्यांच्या मूलभूत गरजा भागवण्याकरिता कोणावर अवलंबून राहण्याची गरज पडू नये असा ह्या योजनेचा उद्दिष्ट आहे। आता जाणून घेऊया या योजनेसाठी पात्रता काय असणे गरजेचं आहे। यामध्ये अपंगातील, कर्णबधीर, मूकबधीर, मतिमंद या प्रकारातील स्त्री पुरुष या योजनेसाठी पात्र असणार आहेत। त्याचबरोबर 18 वर्षाखालील अनाथ मुले, निराधार महिला, निराधार विधवा, शेतमजूर महिला, आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या विधवा पत्नीस पात्रता दिली जाणार आहे। तसेच वेश्या व्यवसायातून मुक्त झालेल्या महिलाही यामध्ये पात्र असणार आहेत। त्याचबरोबर तृतीयपंथी यांनाही या योजनेचा लाभ घेता येणार आहे। 35 वर्षाखालील अविवाहित स्त्री यांनाही या योजनेचा लाभ घेता येणार आहे। मित्रांनो, आता जाणून घेऊया ह्या योजनेचे थोडक्यात अटी काय आहेत। त्यामध्ये संजय गांधी निराधार योजनेचा ज्याला लाभ घ्यायचा आहे तो अर्जदार सदरील महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणं गरजेचं आहे। त्याचबरोबर त्याला ह्या योजनेचा अर्ज करायचा आहे त्याचे वय 65 वर्षापेक्षा जास्त नसावे। अर्जदाराकडे उत्पन्नाचा इतर कुठलंही साधन नसलं पाहिजे। त्याचबरोबर अर्जदाराकडे स्वतःच्या मालकीची जमीन नसावी। जर अर्जदाराचे वय 65 पेक्षा जास्त असेल तर त्याला ह्या योजनेचा लाभ घेता येणार नाही। अर्जदार किमान 15 वर्षापासून महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणं गरजेचं आहे। अर्जदाराचे कुटुंब हे दारिद्र्य रेषेखाली यादीमध्ये असणंही गरजेचं आहे। त्याचबरोबर अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न हे 21,000पेक्षा जास्त नसावे। त्याचबरोबर जर व्यक्ती अतिव्यंग, कर्णबधीर, मूकबधीर असेल तर त्यांच्याकडे 40% अपंगत्व असलेला व्यक्तीस घेता येणार आहे। यासाठी जिल्हा चिकित्सक यांचे प्रमाणपत्र बंधनकारक राहणार आहे। म्हणजे की मित्रांनो, यामध्ये उत्पन्नाची अट दिलेली आहे। ज्याला ह्या योजनेचा लाभ घ्यायचा आहे त्यांचं वार्षिक उत्पन्न हे 21,000पेक्षा जास्त नसलं पाहिजे। त्याचबरोबर जर व्यक्ती अपंग असेल तर त्याला अपंग सर्टिफिकेट हे सरकारी रुग्णालयातील डॉक्टरांचं लागणार आहे। त्याचबरोबर ज्या मुलींचे आईवडील मृत्युमुखी पडले आहेत अशा अनाथ मुलींनाही या योजनेचा लाभ दिला जाणार आहे। मात्र अनाथालयामधलं तुम्हाला प्रमाणपत्र यासाठी अपलोड करावं लागणार आहे। त्याचबरोबर एखाद्या महिलेचे जर पती वारलेले असतील, मृत्युमुखी पडलेले असतील तर त्या महिलेला सदरील पतीचे मृत्यू प्रमाणपत्रही यासाठी लागणार आहे। आणि मित्रांनो, महत्त्वाची गोष्ट म्हणजे 1 जानेवारी ते 31 मार्च या कालावधीमध्ये दरवर्षी लाभार्थ्याला स्वतःचे बँक खाते व हयातनामा हा सदरील दरवर्षी तुम्हाला तलाठी कार्यालय किंवा ग्रामसेवक किंवा तहसीलदार यांच्याकडे जमा करावा लागणार आहे। याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे। मित्रांनो, आता पाहूया यासाठी तुमच्याकडे कोणकोणते डॉक्युमेंट्स असणं गरजेचं आहे, कोणकोणते कागदपत्र असणं गरजेचं आहे। मित्रांनो, यामध्ये पॅन कार्ड असेल, आधार कार्ड असेल, मतदान ओळखपत्र असेल, वाहन चालक परवाना असेल म्हणजे की ड्रायव्हिंग लायसन असेल, यापैकी कोणताही एक पुरावा तुम्ही देऊ शकतात। त्याचबरोबर
पत्त्याचा रहिवासी पुरावा, ग्रामसेवक किंवा तलाठी यांचा रहिवासी दाखला तुम्हाला इथे लागणार आहे. त्यानंतर वयाचा पुरावा, त्याचबरोबर उत्पन्नाचा दाखला लागणार आहे. अपंग असेल तर अपंगाचं प्रमाणपत्र लागणार आहे. अनाथ असाल तर अनाथाचं प्रमाणपत्र हे इथे लागणार आहे. तसेच विधवा असल्यास पतीचे मृत्यूचे प्रमाणपत्र अपलोड तुम्हाला करावं लागणार आहे. मित्रांनो, ही होती संजय गांधी निराधार योजनेची अपडेट. मित्रांनो, दिलेली माहिती जर व्यवस्थित समजली असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुमच्या आजूबाजूच्या लोकांना व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून सर्व काही लोक या योजनेचा फायदा घेतील. आणि आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी. धन्यवाद मित्रांनो.